आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आसावरी हो मी लाज नाही वाटली तुला लोकांकडनं पैसे मागायला? मी काय बोलतेस तू? एक शब्द बोलू नकोस। मान खाली घातलीस तू माझी। अगं मी आणि तुझे पप्पा तुझं लग्न जमावं म्हणून किती धडपड करतो, कौतुक करतो तुझी। आमची लेक खूप गुणाची आहे, खूप शहाणी आहे, समजूतदार आहे। आणि तू काय केलंस हे? नाही मम्मी, मी कोणाकडून पैसे नाही घेतले। खोटं बोलू नकोस। मम्मी मी खरंच सांगते, मी खरंच असं काही नाही केलं। हो ना? मम्मी काय करतेस तू? आशुताई बोलली ना तिने काही नाही केलंय म्हणून। कधीतरी खोटं बोललीये का ती? एकदा ऐकून तर घे तिचं। काय ऐकायचं का आम्ही? हा, इतके वर्ष कमावलेली आमची इज्जत घालवली आहे हिनी। हे शिकवलंय का पप्पांनी तुला? त्या नवरी मुलीच्या भावाकडे कशाला पैसे मागितलेस? पुरीच्या नाही मम्मी, मी पैसे नाही मागितले त्याच्याकडून। मी ना बाजारात गेले ना मम्मी, मी पर्स विसरले होते। आम्ही पुन्हा येणार होतो पर्स घ्यायला, पण तितक्यात तो तिथे आला आणि तो म्हणाला की मी पैसे देतो, एकच फॅमिली होता, पण चालेल मला, असं सगळं म्हणायला लागला। मी तरी नाही म्हणत होते, मग मी त्याने जबरदस्ती दिले। खोटं बोलत नाहीयेस ना? मम्मी अगं तू काय आज ओळखतेस का आशुताईला? ती असं का करेल? तुला तरी पटतंय का? तुमच्याकडून कधी तिने काही गोष्ट मागितलीये की त्या मुलीकडच्यांकडून मागेल? आणि तुझा आणि पप्पांचा विचार नाही करणार ती? काय करतेस तू? काही बोलतेस? काय झालं होतं दुकानात? मी तुला बोलले ना। किती झाले? 800 रुपये। हे सामान आहे ना, तुम्ही प्लीज बाजूला ठेवा ना, आम्ही पैसे घेऊन येतो। मी आहे ना, कशाला टेन्शन घेते? दादा किती झाले? 800 रुपये। आपण फॅमिली आहोत म्हटल्यावर मी मदत करूच शकतो ना। आणि हवं तर तुम्ही मला नंतर द्या पैसे। तू हवं तर मयूला विचार ना, मयूला विचार ना। बाळ मयू सांग ना, मयू प्लीज सांग ना बाळ। अगं हो मम्मी, ताई खोटं नाही बोलत आहे ग। आम्ही परत घरी सुद्धा येणार होतो, पण तेवढा तो दादा आला आणि म्हणाला की मी देतो पैसे। अगं ताई घेत सुद्धा नव्हती, तरी सुद्धा त्याने दिले। आणि मग मीच म्हणाले की देऊ दे, आपण हॉटेलवर आल्यावर परत करू। पण तो दादा म्हणाला की आता पण एकच फॅमिली होता, मग फॉर्मॅलिटी कशाला? अगं मम्मी ताई खरं बोलते ग, ती खोटं नाही बोलत आहे। चला हळद वेळेत सुरू करा आणि अंगाला लावण्याच्या नावाखाली उगाच रंगपंचमी खेळू नका। बायकांना आवरायला उशीर लागतो, करवलीला आताच सांगा की वेळेत उभी राहा म्हणून। मुलाला हळद लागल्याशिवाय मुलीला कशी लागणार? वेळा पाळा, नाहीतर माझी वेळ झाली तर मी निघून जाईल। हो 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 हो, लगेच बोलवते।